नमस्कार. रोखोक स्वागत प्रेक्षकांनो. मी डॉक्टर उदय निरगुडकर. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस. शेतकऱ्यांचं आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे. संपाची झळ तशी अजून जाणवत नाही, पण उद्यापासून मात्र निश्चित जाणवायला लागेल. दूध रस्त्यावर ओतल्याची, भाजीपाला फेकल्याची दृश्य आपल्या सगळ्यांनाच विचलित करतायत. प्रत्येकाच्या मनात हीच भीती आहे की येणाऱ्या वीकेंड नंतरचा आठवडा कसा असेल. मान्सून दारावर येऊन ठेपला. अशावेळी शेतकऱ्यांनी खरं तर शेतात असायला हवं, पण तो आज रस्त्यावर उतरलेला दिसतोय. दुराच्या भाजीपाल्यांच्या गाड्या अडवतोय, गाड्या फोडतोय, कष्टानं पिकवलेला माल आपल्याच हाताने रस्त्यावर फेकून देतोय. काय आहे सरकारी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी? ती आहे कर्जमाफी देण्याची. खरं तर कर्जमाफी देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अधिवेशनात आणि नंतरही अनेकदा दिलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की ही कर्जमाफी नेमकी कशी असावी. आपल्या राज्यात सुमारे 1,34,00,000 खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी 31 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळू शकत नाहीये. पाऊस तर उद्यावर आलेला आहे. उर्वरित 90 लाख शेतकरी कर्जाचे हप्ते नियमित भरतायत. या सगळ्यांना कर्जमाफी द्यायची झाली तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर तब्बल 1,34,000 कोटी रुपयांचा बोजा पडेल. एवढं आपलं बजेट सुद्धा नाही. त्यामुळे सर्वांना सरसकट कर्जमाफी देणं शक्य नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. 31 लाख कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदतीचा हात देतानाच नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही ना काही लाभ मिळावा अशी मुख्यमंत्र्यांची भावना आहे. युपीए सरकारनं मध्यंतरी जी कर्जमाफी दिली त्याचा फायदा केवळ बँकांना झाला असं आता सरकारतर्फे सांगितलं जातंय. यापुढे तसं होऊ द्यायचं नसेल तर नेमकी काय खबरदारी घ्यायला हवी? तातडीची उपाययोजना म्हणून कर्जमाफी झाली तर नेमका प्राधान्यक्रम काय असावा? एकदा कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा तशी वेळ येऊ नये म्हणून आणखीन काय उपाय आखावेत? आणि शेतकऱ्याची उत्पादन क्षमता वाढवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी या कर्जमाफीत नेमकं काय करता येईल? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. कशी असावी कर्जमाफी? कशी असावी कर्जमाफी? कर्जमाफीचा फॉर्म्युला काय असावा याआधी बघूया मुख्यमंत्री या विषयावर याआधी काय काय म्हणालेले आहेत. राज्यामध्ये 1,34,00,000 खातेदार शेतकरी आहेत. या 1,34,00,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी 31 लाख शेतकरी असे आहेत की जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लिमिटच्या बाहेर गेले आहेत, सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत. म्हणजे जे कर्जबाजारी झाले आहेत, ज्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. 1 कोटी किंवा त्यातले 90 लाख असेल, 10 लाख समजा ऋण घेत नाहीत, पण 90 लाख शेतकरी असे आहेत की जे कर्ज घेतात आणि नियमित भरतात. त्याच्यामुळे या 31 लाख लोकांना सिस्टीममध्ये परत आणायचं असेल तर त्यांच्या संदर्भातला कर्जाचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि राज्य सरकार तो सकारात्मक विचार करते आहे. त्याच्या संदर्भात आम्ही ACSची कमिटी तयार केली आहे. त्यांनी त्या संदर्भातल्या काही उपाययोजनांचा विचार केलेला आहे. त्यामुळे तो जो काही निर्णय आहे तो राज्य सरकार या 31 लाख लोकांकरता घेईल. ज्यावेळेस UPAच्या सरकारनं कर्जमाफी केली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती आणि 30 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रातले खातेदार शेतकरी 1,24,00,000 होते आणि त्यातले 31 लाख लोकांची कर्जमाफी झाली होती. UPमध्ये 2.5 कोटी शेतकरी आहेत. त्यातल्या 70 लाख शेतकऱ्यांची जी अशाच प्रकारे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत त्यांची कर्जमाफी झालेली आहे. पण हे जे काही 90 लाख 1 कोटी लोक जे नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्यामध्येही अशी भावना तयार करण्यात येते आहे की तुमची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुम्ही कर्ज भरू नका. मला असं वाटतं की अशा प्रकारची भावना तयार करणे चुकीचं आहे. एकूण जर या कर्जाचा विचार केला तर 1,34,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि एवढं राज्य सरकारचं उत्पन्नच नाही आहे जर आपण एकूण सगळा कमिटेड एक्सपेंडिचरचा विचार केला तर. त्यामुळे ही जी काही भावना तयार करून जे नियमित कर्ज भरतात त्यांनी कर्ज भरू नये अशा प्रकारे जी काही एक सिस्टीम तयार केली जाते त्यांनी त्या शेतकऱ्यांचंही नुकसान होणार आहे. त्यांनी बँका देखील अडचणीत येणार आहेत. मी विधानसभेतही सांगितलं की ज्यावेळेस या 31 लाख लोकांचा आम्ही विचार करू त्यावेळी जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांनाही काही ना काही सवलत मिळाली पाहिजे. हा विचार निश्चित राज्य सरकार करेल. आणि म्हणून या प्रत्येक बाबतीमध्ये या 31 लाख लोकांना सिस्टीममध्ये आणि पुन्हा एकदा सांगतो
की हे 31 लाख लोक हे सरकार आल्यानंतर सिस्टीमच्या बाहेर गेलेले नाही आहेत. हे जुन्या सरकारमध्येच यातले जवळजवळ 70% लोक किंवा त्यापेक्षा जास्त हे जुन्या सरकारमध्येच सिस्टीमच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांना सिस्टीममध्ये परत आणण्याकरता कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. पण हा राज्य सरकार मात्र त्या संदर्भातला विचार करते आणि त्या संदर्भात जी काही योजना आहे ती योजना आम्ही निश्चितपणे जनतेपुढे घेऊन जाऊ आणि त्या योजनेतनं त्या शेतकऱ्यांना देखील मदत करू. कशी असावी कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी याबाबत काय काय विधानं केली आहेत ती आपण पाहिलीत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोत, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे आमदार अनिल कदम. अनिल कदमजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आणि शेतकरी नेते, कोल्हापूरहून शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील हे देखील आपल्या बरोबर आहेत. सर्वात प्रथम जाऊया अर्थातच रघुनाथ दादा पाटील यांच्याकडे. रघुनाथ दादा पाटील, आज आपण शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत यावर फोकस करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या समस्यांना आता तातडीनं उत्तर काय शोधता येईल याचा फक्त विचार करणार आहोत. या सगळ्या घोळाला 15 वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा कारभार होता का 3 वर्षात युती सरकारनं काहीच केलं नाही, हे मुद्दे आता अलायदे आहेत. कारण आता शेतकरी खरोखरच इरेला पेटलाय, तो रस्त्यावर आलाय, तो शेतात असायला हवा होता, स्वतः पिकवलेला माल सुद्धा तो आता टाकून द्यायला तयार झालाय. म्हणजेच या शेतकऱ्याला आता तातडीनं मदत करणं गरजेचं आहे. ती मदत या राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता किती प्रमाणात करता येईल, त्याचा प्राधान्यक्रम काय असावा, त्याचा फॉर्म्युला काय असावा, त्याचे निकष काय असावेत, एवढ्यापुरती आपण आज चर्चा मर्यादित ठेवणार आहोत. पहिला प्रश्न आपल्यासारख्या शेतकरी नेत्याला, कर्जमाफी नेमकी कशी आणि कोणत्या निकषांवर करायला हवी, आपलं काय मत आहे, आपली काय सूचना आहे? कर्ज जे झालेलं आहे शेतकऱ्यांना, त्याचं कारण शेतीमालाला भाव मिळाला नाही हे आता स्पष्ट झालं. शरद जोशींनी याच्या बाबतीमध्ये टिप्पण दिलं, टाटा इन्स्टिट्यूटने दिलं, स्वामीनाथन समितीने दिलं आणि हे सगळे अहवाल सरकारकडे आहेत. आता देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते तुम्ही दाखवलं, त्यांना हे सगळे अहवाल त्यांनी पाहिले नसावेत असं वाटतं. हे जर का अहवाल तुम्ही पाहिले असतील तर संबंध कर्जबाजारीपणा हा सरकारचं धोरण आहे. शरद जोशींच्या काळात सरकारचं धोरण हेच शेतकऱ्याचं मरण, हे सदाभाऊ खोत पण घोषणा मोठ्याने देत होते. आता हे धोरण बदललं पाहिजे, ही भूमिका आम्ही निवडणुकीमध्ये मांडत होतो की सरकारने जुने धोरणं बदलायला पाहिजे. याचं आश्वासन आम्हाला या सरकारने दिलं, मोदी साहेबांनी दिलं आणि त्या आश्वासनाप्रमाणे या देशातल्या कन्याकुमारीपासून अगदी जम्मू काश्मीर जिथं मुस्लिम बहुल प्रांत आहे तिथं सुद्धा भाजप आघाडीचं सरकार झालं आणि याचा फायदा आम्हाला व्हायला पाहिजे. आमची भूमिका आहे ती उदयची एवढीच आहे, आम्ही सरकार बदलून दाखवलं तुमच्या शब्दावर. आणि मग जर का आम्ही सरकार बदललं असेल तर तुम्ही धोरणं बदलणार आहे की नाही, का तीच धोरणं ठेवणार आहे? 3 वर्षामध्ये जर तुम्ही आल्याबरोबर आमचं कर्जाचं जाऊ द्या, पण हे जे भाव देण्याचं उद्दिष्ट आहे ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळलं असतं, जे तुम्ही आश्वासन दिलं ते जर का तुम्ही सांगितलं असतं, परंतु असं झालं नाही. आमच्या सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसच्या काळात जी आम्ही केस दाखल केलेली होती त्या केसमध्ये मोदी साहेबांच्या वतीने, सरकारच्या वतीने असं ॲफिडेविट फाईल केलं की असे आता भाव आम्ही देऊ शकत नाही, देणार नाही, इट विल डिस्टॉर्ट द मार्केट, असे शब्दप्रयोग केले. आणि मग असे शब्दप्रयोग जर झाले असतील आणि जर तुम्हाला आधी माहीत नव्हतं का इट विल डिस्टॉर्ट द मार्केट, परंतु असं काही झालं नाही की या लोकांनी सरळ सरळ आम्हाला फसवलेलं आहे. आणि आत्ता जे काही झालेलं आहे ते संबंध शेतकरी हिरेला असा पडलेला आहे की संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. हे जे कर्ज झालंय ते सरकार रघुनाथ दादा, हे काय आमच्यावर तुम्ही उपकार केल्यासारखे रघुनाथ दादा दाखवू नका. माझा प्रश्न, रघुनाथ दादा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, माझा प्रश्न आहे कोणामुळे झालं, कोणाला कोणी पाहून काय मतदान केलं हा आता मुद्दा नाही आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्हाला जर कर्जमाफी हा एक उपाय वाटत असेल तर त्या कर्जमाफीचा प्राधान्यक्रम, त्याचा फॉर्म्युला, या राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता आपल्याला काय परवडू शकतं, आपल्याला काय जमू शकतं, पेलू शकतं, याचा विचार करून आपण काय सांगाल, एवढंच फक्त आजचा मुद्दा आहे. बाकी ते काँग्रेसच्या काळात असं झालं, त्यांच्या काळात सिंचन नाही झालं, हा मुद्दा नाही आहे. आता मुद्दा असा आहे, हे सोडवायचं कसं? सांगतो तोय त्या मुद्द्याकडे येतो जे तुम्ही आज चालू केलेले उद्योग आहेत की जे तुमच्या
आश्वासन जाहीरनाम्यामध्ये नव्हतं. आता तुम्ही स्मार्ट सिटीज कशासाठी काढल्यात? तुमच्याजवळ जर शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत तर मग स्मार्ट सिटीसाठी कुठले पैसे आले? तुमच्याकडे समृद्धी मार्ग, महामार्ग एक असताना दुसरा मार्ग कशासाठी? अब्जावधी रुपयाचा. आता पुण्याचे कलेक्टर म्हणले माझा खर्च 17,000 कोटी एका जिल्ह्यातला आहे. आता हे जर का असे रस्त्यावर पैसे खर्च होत असतील, बुलेट ट्रेनचा विषय आहे, कुठं तुमच्या जाहीरनाम्यात बुलेट ट्रेन होती? कशाला पाहिजे ते जपानी तंत्रज्ञान? इथं साध्या ट्रेन ताशी 80 किलोमीटर नाही, 50 चालत नाहीत. आणि हे फक्त अहमदाबाद ते मुंबई या सर्व ठराविक मुठभर श्रीमंतांच्यासाठी तुम्ही आज ते 1 लाख कोटी जे आहेत ते बंद करा. ओके, तुमचा मुद्दा आहे तो. आणि ते 1 लाख कोटी रघुनाथ दादा तुमचा मुद्दा तुम्ही आतापर्यंत एवढ्या वेळामध्ये 2 मुद्दे फक्त मांडलेत. एक म्हणजे हमी भावाचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे खर्चाच्या प्राधान्याचा मुद्दा. हाच प्रश्न घेऊन मी जातोय अनिल कदम यांच्याकडे. अनिल कदम, आपले काय मुद्दे आहेत की हा जो प्रश्न आहे तो सोडवण्याकरता सरकारनं काय केलं पाहिजे? कर्जमाफीचे निकष काय असावेत? त्याचा प्राधान्यक्रम काय असावा? त्याचा फॉर्म्युला काय असावा? सरकारचं बजेट लक्षात घेता, उत्पन्नावर असल्या मर्यादा लक्षात घेता, इतर सर्व प्रायोरिटीज लक्षात घेता आपल्या सूचना काय आहेत? कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या चर्चा आज राज्यभर होत आहेत, आपण पाहतोय शेतकरी ज्या तऱ्हेनं रस्त्यावर आला आहे, मला असं वाटतं की मी देखील डॉक्टर साहेब त्या जुन्या गोष्टीवरती सरकारवरती जाणार नाही. परंतु कर्जमाफीच्या अनुषंगिक आत्ताच्या घडीला मी सरकारमध्ये आम्ही घटक पक्ष जरी असलो तरी देखील वारंवार आम्ही या सगळ्या गोष्टीवर सांगतोय. उत्तर प्रदेशच्या सरकारनं ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्या पद्धतीचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेऊन चालणार नाही. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये 2 प्रकारचा शेतकरी आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या सर्वात जास्त मराठवाडा आणि विदर्भात आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये आपण पाहतो की द्राक्ष, फळबागा आणि तत्सम उत्पादक आहे. कर्जाच्या प्रक्रियेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावती आहे. कोरडवाहू शेतकऱ्याच्या कर्ज घेण्याची जी काही त्याची कर्ज मर्यादा आहे ती काही ठिकाणी लाखापर्यंत आहे. पीक पॅटर्नप्रमाणे कमाल मर्यादा तिथे ₹1,00,000पर्यंतची आहेत. मराठवाड्यामध्ये ते मी स्वतः जाऊन पाहिलं आहे. परंतु उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये फळबागा आणि त्या शेता जर आपण पाहिल्या तर उदाहरण दाखल जर सांगायचं ठरलं तर द्राक्षाच्या 1 वर्षाच्या पीक कर्जाची मर्यादा जिल्हा मध्यवर्ती बँकेची 1,10,000 आहेत. काही राष्ट्रीयकृत बँका त्या ₹1.5 लाख कर्ज देतात. आणि 2 प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी आत्ता ज्या पद्धतीनं आम्हाला ऐकवलं, ही गोष्ट खरी आहे की माननीय मुख्यमंत्री अत्यंत सखोल अभ्यास करतायत. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण सखोल अभ्यास करता करता शेतकरी जेव्हा आता देशोधडीला लागला आहे, सर्व त्याचे मार्ग खुंटले, तेव्हा आता तातडीची उपाययोजना म्हणून मला वैयक्तिक असं वाटतं की कोरडवाहू शेतकरी आणि बागायती शेतकऱ्याची फरक करण्याच्या आता ही भानगडीत आपण जर पडलो तर मला असं वाटतं की आता ती वेळ नाही आहे. ज्या काही योजना जसं रघुनाथदादा पाटलांनी सांगितलं की ज्या आवश्यक नाही आहे त्याच्याकडे आता दुर्लक्ष करून सरकारच्या अर्थसंकल्पीय तजवीजीकडे जर आपण पाहिलं तर प्राधान्यक्रमानं कोरडवाहू शेतकऱ्यांचं लाखापर्यंतचं असलेलं सरसकट कर्ज माफ करावं आणि जो काही फळबाग पिकवणारा शेतकरी ज्याचे कर्जाच्या मर्यादा जास्त आहेत, कर्जाची मोठी प्रक्रिया आहे, त्याबाबतचा तातडीचा निर्णय घ्यावा. त्यांची देखील अपेक्षा अशी आहे की आमचं देखील सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट नेहमी विधिमंडळात सांगितलं आहे, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टममधनं बाहेर पडलेला शेतकरी. महिलाला सांगतो की पत राहिली नाही. एक गोष्ट मी सांगतो की सरकार जी भूमिका घेते त्या भूमिकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोटबंदी आता काय आहे की एखादी चूक दाखवणं सुद्धा चूक ठरायला लागली. हा दुर्दैवी काळ आहे. माझं मत आहे, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे, मी जर दोषी असेल, तिथले संचालक दोषी असतील, त्यांच्यावर कार्यवाही करा. परंतु इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टम कोलॅप्स होताना नोटबंदी ही त्याला मोठ्या प्रमाणात मारक ठरती. ती अशी की आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ₹350 कोटी 8 नोव्हेंबरच्या नंतर जमा झाले. असे देशभरातनं जवळपास 35,000 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तसेच पडून आहे. आणि त्या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टममध्ये जो शेतकरी नियमित कर्ज करत होता त्याला देखील दुर्दैवानं आज 31/5 ही मर्यादा होती परवापर्यंत, त्यालाही आज कर्ज मिळत नाही. मग ही सिस्टम आपल्या नोटबंदीमुळे झालेली आहे हे देखील आपण ॲडमिट करायला तयार नाही. नोटबंदीच्या विरोधात बोललं
तर आता हे आमच्या विरोधात बोलतात, अशा प्रकारची भूमिका होती. आणि म्हणून सिस्टममधून बाहेर पडलेला आणि सिस्टममध्ये नियमित कर्जफेड करणारा शेतकऱ्यामध्ये तफावत करण्याचा आजचा प्रसंग नाही. नको त्या योजना बंद कराव्यात आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशा प्रकारचा स्टँड आज शेतकऱ्यांचा आहे. आणि दुर्दैवानं नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यावरती पोलीस अत्याचार करतायत. आज सकाळी मी निफाड आणि आमच्या भागातल्या काही पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत विनम्रतेने सांगितलं की बाबांनो, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची मुलं आहात. अशा तऱ्हेनं शेतकऱ्याचं आंदोलन अशा पद्धतीने चिरडून चालणार नाही. याला एकमेव पर्याय आज तरी सरसकट कर्जमाफी केल्याखेरीज पर्याय नाही. नाहीतर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टममध्ये जे काही आदिनाथ सरकारने घेतलेला तो एक निर्णय, आणि ज्यांच्या कर्ज मर्यादा जास्त आहे त्यांच्याबाबत 4-8 दिवसाच्या आत किंबहुना आत्ता अभ्यास झाला असेल तर आत्ता तातडीनं याच्याबद्दलचं रिलीफ दिलं नाही तर मला असं वाटतं की आता शेतकरी तुमच्या आमच्या कोणाच्या हातात राहिलेला नाही. अनिल कदम, मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो की आजच्या या क्षणाचं मला असं वाटतं तुम्ही अत्यंत योग्य विश्लेषण केलं आहेत आणि तुम्ही दिलेल्या सूचना या अत्यंत व्यवहार्य अशा आहेत. फक्त त्यातल्या सरसकट हा जो शेवटचा तुम्ही मुद्दा मांडला तो वगळता अनेक सूचना या सरकारला आत्ता या क्षणी गंभीरपणानं घ्याव्याच लागतील अशा आहेत. आपण जाऊया सराभाऊ खोत यांच्याकडे. सराभाऊ खोत, अनिल कदम यांनी अत्यंत शांतपणे या सगळ्याचं विश्लेषण तुमच्यासमोर मांडलंय. त्यातला पहिला मुद्दा आपण चर्चेला घेऊया आणि तो म्हणजे पोलिसी अत्याचार शेतकऱ्यांवरचे ताबडतोब बंद करा. सरकार किमान एवढं तरी करू शकतं. हमी भाव, कर्जमाफी, इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लाईन, आउट ऑफ सिस्टीम हे सगळं नंतर बोलू, पण किमान लाठ्या चालवणारे, काठ्या मारणारे एवढे पोलीस तर आज तुम्ही थांबवू शकता. सराभाऊ खोत, काय सांगाल? एवढं तरी प्रॉमिस करा आत्ता. मी सन्माननीय आमदार अनिल कदम साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लाठीचार्ज झालेला आहे आणि मी त्याचा दुपारीही आढावा घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळीकडे सूचना दिलेल्या आहेत की शांततेच्या मार्गानं जिथं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी बळाचा वापर करू नये, शेतकऱ्यांच्यावरती विनाकारण लाठीचार्ज करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. परत डॉक्टर साहेब हे आपलं डिबेट झाल्यानंतर परत मी त्याची माहिती घेतो. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या आडून काही लोक या आंदोलनामध्ये घुसलेलं सुद्धा आपल्याच मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्या ठिकाणी भाजीपाला हा माझा शेतकरी कधीच रस्त्यावर फेकून देणार नाही, दूध कधी रस्त्यावर वतणार नाही, पण काही मंडळी त्या ठिकाणी हे आंदोलन चिघळावं या दृष्टीतून तोडफोड आणि भाजीपाला आणि दूध वतत आहेत. परंतु भुसार मालाचे ट्रकसुद्धा त्या ठिकाणी अडवून त्याच्यातला माल खाली ओतून काही लोक घेऊन सुद्धा गेलेले मला पाहायला मिळालं. म्हणजे प्रश्न शेतकऱ्याचा सराभाऊ खोत म्हणजे आज तुम्ही एवढं तर प्रॉमिस कराल पाहिजे ही भावना आहे. सराभाऊ खोत, एवढं तर आत्ता सर्व प्रेक्षकांना प्रॉमिस कराल की आत्ता अनिल कदम यांनी जी तक्रार नोंदवली तुमच्याकडे ती म्हणजे शेतकऱ्यांवर पोलिसांचे अत्याचार होत आहेत, पोलीस लाठ्याकाठ्या घालत आहेत, तेवढे या क्षणापासून बंद होतील असं आपण थेट आश्वासन देत आहे. अनिल कदम, यू आर हॅपी? निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या वरती अनिल कदम तुम्ही खुश आहात? शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होणार नाही आणि नाही त्याबाबत ताबडतोब तसे निर्देश दिले जातील. निरगुडकर सर, मला त्याच्यामध्ये एक विषय मांडायचा आहे हे की आमचे सहकार्य या आहेत. संदर्भामध्ये बोला. नाही, सहकारी जरी मी असलो सदाभाऊ, परंतु आज रात्री खेरवाडी या माझ्या रेल्वे स्थानक असलेल्या गावामध्ये 1:30 वाजता SRPच्या प्लाटूननी अक्षरशः इतकी मारझोड केली की त्याला मर्यादा नाही. सकाळी तर आम्ही असं सांगितलं की आपण सर्वोच्च न्यायालयाने आता मध्यंतरी निकाल दिला. मी साधा प्रश्न पोलीस बांधवांना केला, भावांनो तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात, तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 500 मीटरचा आहे, बंद पिढ्या बंद झाल्या का हो? अरे मग का म्हणून तुम्ही असे करतात? शेतकऱ्याच्या जीवावर असं करू नका. ठीक आहे, एखादा अर्धा समाजकंटक असेल, एखाद्याला आंदोलन चिरडून काढायचं
असेल त्याला रोखा, त्याच्याबद्दल मत नाही. अरे पण जो देशोधडीला लागलाय, जो कंटाळलाय, जो विटलाय, जो तुमचा पाठपुरावा करून दमलाय, आमचा पाठपुरावा करून दमलाय, तो आता बिचारा मागतोय. तो त्याला त्याच्या अंगावरती आज निफाडच्या पोलीस स्टेशन मध्ये एकानं तर मला त्याचे कपडे काढून दाखवली, पॅन्ट काढून दाखवली. एवढे मोठे वळ असलेली, मी तुम्हाला गावाचं नाव सुद्धा सांगतो, शिवरेवाडी, तिकडं ही मारझोड तर सदाभाऊ आपण आपल्या स्तरावर बंद करा. सदाभाऊ खोत पूर्ण आश्वासन पाहिजे आता शेतकऱ्यांना. सदाभाऊ खोत पूर्ण आश्वासन हवंय. निश्चितपणानं मी सन्माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी आश्वासित करतो की ताबडतोब याची चौकशी केली जाईल आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती अन्याय जर जाणीवपूर्वक केला गेला असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल आणि आदेश दिले जातील. आपल्यासोबत कुठल्याही ठिकाणी बळाचा वापर करू नये या पद्धतीचा मी मुख्यमंत्र्यांच्याकडे आपल्या माध्यमातून आपल्या भावना निश्चितपणाने कळवल्या जातील. महत्वाची घोषणा तुम्ही आता केली. आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आमदार आणि काँग्रेसचे नेते आणि प्रशांत बंब भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. त्या दोघांच्या माहितीसाठी शेतकऱ्यांचा जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्या कारणांपेक्षा आता नेमकं काय करता येईल, कारण पाऊस तोंडावर आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात असायला हवं, तो आज रस्त्यात आहे. विजय वडेट्टीवार आणि प्रशांत बंब, तुमच्या सूचना आपण आता सरकारसमोर मांडतोय की काय सरकारने तातडीनं करायला पाहिजे. कर्जमाफी जर पूर्णपणे करायची झाली तर ती सरकारला परवडणार नाही हे सांगायला कोणा अर्थतज्ञाची गरज आहे अशातला भाग नाही आहे, परंतु प्राप्त परिस्थितीतून मार्ग तर काढलाच पाहिजे. विजय वडेट्टीवार आपल्या सूचना काय आहेत, ही समस्या सोडवण्याकरता आपण काय सूचना कराल? नाही डॉक्टर साहेब, की आत्ताच्या अर्थव्यवस्थेला हे परवडणारं नाही असं जे आपण म्हणताय. एकीकडे समृद्धी मार्गासाठी 42,000 कोटी रुपये खर्च होत आहेत, दुसरीकडे आपण पाहिलं की बुलेट ट्रेनसाठी राज्याचा हिस्सा 25,000 कोटीचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 25-30,000 कोटी रुपयेचं कर्ज माफ करणे परवडणारं नसेल तर हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे, सरकारचं नाही असं मी म्हणेल. मुळात आपण जे म्हणालात डॉक्टर साहेब, निरगुळकर साहेब, की आता काय सूचना करायला पाहिजेत. आता आमच्या शेतकरी का भडकला, शेतकरी रस्त्यावर का उतरला, हे आमच्यावर आरोप करून उपयोग नाही. आम्ही राजकीय लोक आहोत, पण स्वयंस्फूर्तीनं शेतकरी रस्त्यावर उतरलाय तो केवळ 2 मागण्यासाठी. कारण यांनी दिलेलं आश्वासन या सरकारकडून निश्चितपणे अपेक्षा आहेत. कारण यांनी आश्वासनं दिली सत्तेवर येण्याच्या पूर्वी. या सरकारने, भाजपच्या सरकारने सांगितलं की आम्ही सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्याच्या मालाला भाव तर देऊ, त्याच्यावर 50% नफा देऊ, त्याबरोबर स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू. कशाला तुमच्यानं पेलणं होत नाही, कशाला अशा आश्वासनं द्यायचे. एकीकडे गडकरी साहेब म्हणतात की मी विरोधी पक्षात असताना ते बोललो, पण सत्तेत आल्यानंतर मला कळलं की हे शेतकऱ्यांना कर्ज देणं हे धोरणात बसत नाही. मग तुम्हाला विरोधी पक्षामध्ये सत्तेत येण्यासाठी ही भूमिका तुम्ही स्वीकारली का? म्हणजे गडकरी साहेबांसारख्या मोठ्या नेत्यांनी हे बोललेत. मला प्रश्न माझा एवढाच आहे की आत्ताच्या स्टेजला शेतकरी स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरलाय. यांचे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगतायत की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा यामध्ये यांचा संघर्ष चिघळण्यामध्ये यापुढे यांचा सहभाग होणार आहे, सहभाग देणार आहे, हे वगैरे यामध्ये काही तथ्य नाही. याच्यावर मार्ग काढायचा असेल तर तातडीनं आता सरकारने शेतकऱ्याला बोलवलं पाहिजे. यांचे आता हे सदाभाऊ खोत राज्यमंत्री त्या ठिकाणी जाऊन हाताळत आहेत. यांचे कृषी मंत्री कुठे आहेत? मंत्रालयात बसायला नको? ज्यावेळेस हे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात होते ते परदेशात गेले. परदेशात 15 दिवस ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये फिरून आले. आता यांचे ते फुंडकर मंत्रालयात नाहीत आणि गावात जाऊन मजा मारतायत. आणि ज्यांना अधिकार नाही, यांना काय अधिकार आहे या राज्यमंत्र्यांना? हे मात्र मोठमोठ्या गोष्टी सांगत आहेत. ज्यांना अधिकार नाही त्या लंब्या गोष्टी सांगायच्या आणि ते सगळं शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, यांच्याकडून काही फायदा होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं पाहिजे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे आहोत की 4 दिवसात 2 दिवसात तुम्ही 3 मुद्दे तुमच्या मागण्यासाठी विजय वडेट्टीवार तुमचे 22-23 संघटनांना आम्ही बोलवू. बरोबर आहे, तुमचे 3 मुद्दे आहेत. आपण नेत्यांना बोला शेतकऱ्यांच्या आणि चर्चा करा. तुमचे 3 मुद्दे आहेत विजय वडेट्टीवार. त्यातला पहिला मुद्दा आहे की तो म्हणजे कृषी मंत्री स्वतः आले पाहिजेत, मुख्यमंत्री स्वतः आले पाहिजेत, शेतकऱ्यांना बोलवलं गेलं पाहिजे, सर्व त्यातल्या आंदोलनात सहभागी असलेल्या संस्थांना बोलवलं पाहिजे. 50% प्रॉफिटची गोष्ट करण्यात आली होती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी ढोबळमानानं आपण या 4 सूचना केलेल्या आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी हाच प्रश्न घेऊन प्रशांत बंब यांच्याकडे. प्रशांत बंब, आपण तर सरकारी पक्षाचे आहात, पण तरी देखील अनेकदा आपण सरकारच्या काही नीतींवर कठोरपणे टीका केलेली आहे. आत्ताची परिस्थिती बघताय, मगाशी माझ्या बोलण्याचा एक अर्थ असा काढला गेला की 1,34,000 कोटीचं कर्ज माफ करणं आपल्याला पेलणार नाही आहे. 20-25,000 कोटीविषयी म्हटलेलं नाही मी विजय वडेट्टीवार,
1,34,000 कोटी संपूर्ण कर्जमाफी जर करायची असेल तर तेवढ्या आकडा राज्याचं आणि तेवढा सांगितलंय. आपल्याकडे डॉक्टर उत्पन्न साहेब, पण नाहीये, राज्याचं. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये 86,000 कोटी रुपये लागणार आहेत. ते त्यांनी कुठून आणायचे हा प्रश्न तिथल्या अर्थतज्ञांसमोर, तिथल्या ब्युरोक्रेसी समोर फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्याविषयी कधीतरी मी नंतर बोलेन. प्रशांत भाऊ, आपल्या काय 3 सूचना आहेत? माझी प्राथमिकता कर्जाच्या बाबतीमध्ये एकमेव सूचना अशी आहे की सरसकट कर्जमाफी ही राज्याला परवडणार नाही. करेक्ट. बघा, कर्जमाफीचा विषय कुठून आला आहे? जे आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवल्या पाहिजे. शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या, तर ठीक आहे, किती वर्षाचे धोरणं राबवले गेले, कसे राबवले गेले, विभागामध्ये आपण पाणी न पोचवल्यामुळे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे साहेब. शेतीला पाण्याशिवाय काहीही अर्थ नाही आहे आणि पाणी पोहोचवण्यामध्ये गेल्या 50-60 वर्षापासून राज्यकर्ते अपयशी ठरले. आता आला विषय कर्जमाफीचा. कर्जमाफी करताना ज्या भागामध्ये 90 ते 95% कर्ज आत्महत्या आहेत, तो भाग कोणता आहे? मराठवाडा आणि विदर्भाचा आहे. नीट माझी गोष्ट समजून घ्या सगळे, की 90% भाग हा आत्महत्याग्रस्त जो आहे तो मराठवाडा आणि विदर्भ आहे. आज जर जी कर्जमाफी होणार, सर्व पक्षीय नेत्यांनी हे सांगितलं पाहिजे. आपल्याला काय करायचं आहे? राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मदत करायची आहे, पण त्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे? ज्या ठिकाणामध्ये आपल्याला आत्महत्या त्वरित थांबवायच्या आहेत त्या ठिकाणी 90% पैसा गेला पाहिजे. उद्या जर 30,000 कोटी रुपये राज्य सरकारने दिले तर मराठवाडा आणि विदर्भाला 22 ते 25,000 कोटी रुपये तिथे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचलं पाहिजे. हे माझं सांगण्याचं कारण असं आहे की आपण जर कर्जमाफी दिली, समजा आता राज्य सरकारने 30,000 कोटी रुपये माफ करण्याचं ठरवलं, असं ठरवलं समजा उद्या, तर काय होणार? मराठवाडा आणि विदर्भामध्ये फक्त 6,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे आणि बाकीच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकट्या, तेही नेत्यांच्या प्रक्रिया उद्योगाला हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आज माननीय तुम्ही कॉर्पोरेट लोकांचं किती कर्ज माफ केलं हे सांगा ना. कधीही कर्ज अदानी अंबानीचा आणि 25 या देशातील किती लोकांचं कर्ज माफ झालंय? माझं किती लोकांना? माझं पूर्ण होऊ द्या. माझं नाही, हे बंद द्या. माझं पूर्ण होऊ द्या. विजयजी यार, तुम्ही मध्ये सवय आहे की तुम्ही काय पाणी येणार आहे? कशाला बोललात तुम्ही? म्हणून 50% नफा देतो म्हणून कशाला बोललात? शेतकऱ्यांचा कोरा 7-12 करतो, कोरा करतो म्हणून कशाला बोललात? तुमची अवकात नव्हती तर बोलायचं कशाला आणि भाषण कशाला सांगताय? नाही, हे चुकीचं तुम्ही आणू नका. तुम्ही शेतकऱ्याला डिवचलाय. विजय वडेट्टीवार शिवार म्हणताय. पाणी आलंच नाही. मागच्या 2 वर्षामध्ये कोरडा दुष्काळ होता. मागच्या वर्षी पाणी आलं म्हणून काही शेतामध्ये पाणी दिसत आहे म्हणून तुम्ही सांभाळलं तरी. विजय वडेट्टीवार त्याला त्यांच्या सूचना देऊ द्या. मला सांगा, तुम्ही निरगुळकर साहेब मला एक सांगा, विजय वडेट्टीवार त्यांना सूचना मागच्या 50 वर्षात सांगत आहेत. यांनी कॉर्पोरेट सेक्टरचं किती रिस्ट्रक्चर करून दिलं कर्ज? 8.5 लाख कोटीचं कर्ज रिस्ट्रक्चर करून दिलं. तोही प्रश्न त्यांना नक्कीच विचारला जाईल. त्यांच्या प्राधान्यक्रमाला विजय वडेट्टीवार त्यांच्या प्राधान्यक्रमाला निश्चित प्रश्न विचारला जाणार आहे. बोला प्रशांत बाब, बोला. त्यांनी सांगायला पाहिजे. प्रशांत बाब बोला. बरोबर, प्रशांत बाब बोला. बघा साहेब, सगळ्यात पहिली मी गोष्ट सांगू का? मला आता राजकारणाचं बोलायचं नव्हतं, परंतु आमच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षामध्ये इतके आम्ही सगळे परंतु आमचे बोला कशाला बोलता बिजू भाऊ तुम्ही? प्रशांत बाब बोला. आम्ही डॉक्टर साहेब हे का चिडतायत माहिती का? वेळोवेळी 2.5 वर्षामध्ये खरोखर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण टीम आमची अशा गोष्टीकडे चालली आहे की आम्ही नक्की मंजिल पार करणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना या विवंचनेतनं बाहेर काढणार आहोत. 50 वर्षात यांनी जे कर्म केले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये, एकही शेतकऱ्यांच्या प्रशांत बाब, विजय वडेट्टीवार, मी तुमच्या दोघांकडून सूचना मागितल्या होत्या. सूचनांव्यतिरिक्त दुसरी कुठली गोष्ट आज चर्चेला घ्यायची नाही. वेळ झाला का ब्रेकची? ब्रेक नंतर ही चर्चा अशीच चालू आहे. कुठे जाऊ नका. पाहता झी 24 तास पुढे पाहताय कशी असावी कर्जमाफी. कशी असावी कर्जमाफी या विचार आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत सराभाऊ खोत, अनिल कदम, विजय वडेट्टीवार, रघुनाथदादा पाटील आणि प्रशांत बंब आहेत. ज्या सर्वांनी सूचना मांडलेल्या होत्या त्या सूचनांमधल्या राजकारणाचा भाग दूर ठेवून सराभाऊ खोत, आपण फक्त सूचनांवर काय ते सांगा. त्यातला पहिला मुद्दा जो होता आणि तो म्हणजे मंत्री कुठे आहेत
मंत्री कुठे आहेत असा तुम्ही मुद्दा मांडलेला होता की कृषी मंत्री कुठे आहेत, ते येऊन का बोलत नाही आहेत, याच्याविषयी आपण काय सांगाल? मंत्री बाहेर फिरतायत आणि शेतकरी रस्त्यावर आहे, हे चित्र काही बरोबर नाही. सराभाऊ खोत. डॉक्टर साहेब, या ठिकाणी सन्माननीय सदस्य विजय वट्टीवार यांनी म्हटले की सदाभाऊ या ठिकाणी आहेत, त्यांना अधिकार किती आहेत, मंत्री या ठिकाणी कृषी दिसून येत नाहीत. ते ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणची कशी पद्धत आहे ही काही मला अवगत नाही आहे. परंतु या ठिकाणी आम्ही एकमेकाला विश्वासात घेऊन निर्णय करत असतो. थेट मुख्यमंत्री राज्यमंत्र्यांच्या बरोबरही बोलत असतात. राज्यमंत्र्यांनी कधी रात्रीचा फोन केला तरी ते घेत असतात आणि संवाद साधत असतात. त्यामुळे या ठिकाणी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे काही फारसं या ठिकाणी अलग आहे अशातलं काही वेगळेपण असं असत नाही. या ठिकाणी सामुदायिक निर्णयाला महत्त्व दिलं जातं आणि म्हणून या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा नेता म्हणून, शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून, शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याचा प्रश्न माझ्या सुटावा ही भूमिका घेऊन या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं प्रयत्न करत आहे. हे आंदोलन कुठंतरी वेगळ्या दिशेनं भरकटू नये, शेतकऱ्याचे प्रश्न बाजूला पडू नयेत ही माझी भूमिका आहे. आता विजय वट्टीवारांना हे आंदोलन कसे चघळेल आणि ह्याचा भडका कसा उडेल. सराभाऊ आपण राजकारणावर चर्चा करूया नको. सराभाऊ राजकारणाची चर्चा नको. सराभाऊ राजकारणाची चर्चा नको. कोणाकडूनच विजय वडेट्टीवार, अनिल कदम यांनी अतिशय चांगला सूर लावला. विजय वडेट्टीवार, अनिल कदम यांनी हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं काही सूचना करून एक चांगली प्रथा पाडत होते. आपण त्याच्यावर जाऊया. रघुनाथदादा पाटील यांनी पहिल्यांदा जे 3 मुद्दे मांडले त्याच्याविषयी काही ठोस आपण आज सांगू शकाल का सराभाऊ खोत? त्यांचं पहिलं म्हणणं होतं ते म्हणजे सरकारचं धोरण बदललं पाहिजे आणि याच्याविषयी काही वादच नाही. त्यांनी अनेक उदाहरणं त्याची आपल्याला दिलेली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपली हमी भाव देण्यासंदर्भातलं उद्दिष्ट आणि त्याची काही कालमर्यादा आपण देऊ शकाल का? आणि तिसरं म्हणजे स्मार्ट सिटी आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हे जे आपण सगळं म्हणताय यापेक्षा सुद्धा शेतकरी हा तुमचा प्राधान्यक्रम का नाही? या तिन्हीची उत्तरं सराभाऊ खोत यांच्याकडून. इथं डॉक्टर साहेब प्रामुख्यानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी कामाला सुरुवात केली ती जलयुक्त शिवार योजना या राज्यामध्ये राबवली आणि पाण्याचा थेंबन थेंब अडवण्याचं काम केलं. फिलेज ग्राम ही योजना मी हातामध्ये घेतलेली आहे. या राज्यातल्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याला तंत्रज्ञान त्याच्या बांधापर्यंत पोहोचलं पाहिजे या दृष्टीतनं सुद्धा अनेक योजना राज्य सरकारनं हातामध्ये घेतलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार त्याला शेतीची अवजारं घेता यावी ती यासाठी शेती अवजारं हे झेडपी किंवा कृषी विकास महामंडळ देणार नाही तर शेतकरी त्या अवजारांची निवड करेल अशा पद्धतीचा एक चांगला निर्णय खऱ्या अर्थानं घेतलेला आहे. बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं उपलब्ध होईल या पद्धतीचं नियोजन केलेले आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम राज्य सरकार करत आहे. एका बाजूला दुष्काळाच्या आपत्तीमध्ये, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आर्थिक मदत झाली पाहिजे ही भूमिका घेऊन प्रधानमंत्री पीक विम्याच्या माध्यमातून सुद्धा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम या सरकारनं खऱ्या अर्थानं घेतले. या राज्याला फळे भाजीपाला प्रक्रिया धोरण या राज्यामध्ये नव्हतं, परंतु फूड प्रोसेसिंगचं धोरण राज्य सरकारनं गेल्या आठवड्यामध्ये मंजूर केलं आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या शेतमालाची त्याच्या शेतावर बांधावर गावामध्ये प्रक्रिया उद्योग उभा राहिले पाहिजे. तीन शेतकऱ्याला त्याच्या तरुण पिढीला हाताला काम मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे कायदे होते ते रद्द करण्याचा प्रयत्न केला. फळे भाजीपाला नियमनमुक्तीचा हा कायदा इथं रघुनाथ दादा साक्षीदार आहे. दादांनीही स्वतः त्याविषयी आंदोलन केलेलं होतं आणि तो कायदा आम्ही ज्यावेळी सभागृहामध्ये आणला त्यावेळी अनेक मंडळी त्या कायद्याच्या विरोधामध्ये चर्चा भरकटते. त्यांनी योग्य हमी भावाचा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तुम्ही योग्य हमी भावाविषयी स्पष्ट काय ते सांगा. हमी भाव न देणाऱ्यांवर शिक्षा करण्याचा कायदा कधी करणार याविषयी स्पष्ट बोला. डॉक्टर साहेब
डॉक्टर साहेब, या राज्यामध्ये ज्या आधारभूत किमती आहेत त्या आधारभूत किमतीच्या खाली जर दर जर गेला, शेतमालाचे भाव जर खाली गेले तर शेतमालाची खरेदी केंद्र या राज्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त संख्येनं या ठिकाणी सुरू केली. आतापर्यंत 20 वर्षाच्या काळामध्ये कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी केला गेला नव्हता. 60 लाख क्विंटल शेतकरी तुरीची नेता खरेदी मंत्री केली झाला गेली. आणि देशामध्ये शेतकऱ्यांना जेवढी विसरला. खरेदी झाली त्याच्या 50% रघुनाथ दादा, एकट्या राज्यामध्ये झाली. रघुनाथ दादा काय सांगाल? आपण रघुनाथ दादा बोलायची संधी देऊया. सराभाऊ खोत, रघुनाथ दादा पाटील यांचे मुद्दे होते, त्यांना बोलायची संधी देऊया. रघुनाथ दादा बोला. रघुनाथ दादा, उत्तर नको असेल तर मग मी नेमकं तुम्हाला मला संधी द्या. म्हणून मी बोलावं का? रघुनाथ दादा याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत. सराभाऊ खोत, बोलतो त्याच्यावरती. सराभाऊ खोत त्यांची काही प्रतिक्रिया आहे ती ऐकून घेऊया. मागाशी जो काही आपल्या सदस्यांनी चर्चेतल्या आपल्या सदस्यांनी जो नोटबंदीचा विषय घेतला, खरं म्हणजे या सरकारने याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने लक्ष घालायला पाहिजे. नोटा बदलायसाठी ज्या लाईनी लागल्या त्याच्यामध्ये किती लोक मेले त्या विषयाकडे मी जात नाही, परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचा माल तिथं शेतात तयार होता आणि व्यापाऱ्याकडे नोट नाही आणि शेतकऱ्याकडे नोट नाही, कोणाकडे खाणाऱ्याकडे पण नोट नाही, शेतातच गळून माल गेला, त्याची एकदम नुकसान बरोबर. भरपाई कोण देणार आहे सांगा? नोटाबंदीचा विषय, जे सरकारची पॉलिसी आहे, मी म्हणतो जे झालं त्याच्यासाठी काय काय नुकसान झालं ते आमचं झालं. आता तुम्ही मध्यवर्ती बँकांचे पैसे आज तागायत बदलून देत नाही आहे. हा जर का बँकिंगच्या कायद्याप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकांना जर का तुम्ही लायसन्सिंग दिलेलं आहे, तर एक नाही दोन नाही, काही चावट असतील तर त्यांना शिक्षा करा, आम्ही काही त्यांच्यासाठी भांडायला येत नाही. परंतु माझ्या सांगली बिलकुल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दोनदा केवायसीचं आपण दोनदा झालं, एकदा नाही दोनदा. बरोबर आहे testing रघुनाथ झालं. दादा. आता रघुनाथ दादा, याच्यामध्ये तुम्ही एकच मुद्दा मिनिट, मांडलाय. याच्यात जे काही जर तुम्हाला चोऱ्या सापडल्या असत्या, रघुनाथ दादा तुम्ही मुद्दा नाही, मुद्दा काय आहे की आमच्या हजारो नाही लाखो शेतकऱ्यांचे बरोबर आहे, तुम्ही मुद्दा मांडला. आपण सराभाऊंना उत्तर द्यायची संधी तर देऊया. रघुनाथ दादा, आपण सराभाऊंना उत्तर द्यायची संधी तर देऊयात. सराभाऊ कोण याच प्रश्नाला जोडून अनिल कदम यांचे जे 3 महत्वाचे प्रश्न होते त्याचंही उत्तर मिळालं पाहिजे. ते म्हणजे तातडीची उपाययोजना म्हणून आता आपण बागायती आणि कोरडवाहू असा फरक करूया नको, तर त्याऐवजी आपण सरसकट आपण मागणी मान्य केली पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्ज ज्यांची पत आहे त्यांनाही कर्ज मिळत नाही आहे, त्याविषयी आपण काय सांगाल? तोच मुद्दा आता रघुनाथ दादा पाटील मांडत होते. या तिन्हीची उत्तरं सराभाऊ खोत यांच्याकडून. सराभाऊ, आज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडं जे काही नोटाबंदीच्या काळामध्ये पैसे जमा झाले आणि त्याच्या संदर्भामधल्या ज्या काही प्रक्रिया आहेत ते रिझर्व्ह बँक त्या संदर्भातल्या त्याच्या ज्या काही चौकशा तपासण्या आहेत ते रिझर्व्ह बँक करत आहे. कारण हा सगळा बँकिंग जो व्यवहार आहे, आर्थिक व्यवहार किंवा बँकेच्यावरती निगराणी राखण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेचं आहे. त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं काहीतरी मत असेल आणि त्यानुसार रिझर्व्ह बँक पावले उचलेल. आणि मी काही असं म्हणणार नाही की सगळेच त्याच्यामध्ये दोषी असतील असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु दुसऱ्या सक्षमपणाने कसा उभा राहील या दृष्टीतनं विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. आज जर बघितलं तर राज्यामध्ये 30 लाखच्या आसपास शेतकरी हा थकबाकी कर्जदार शेतकरी आहे आणि 90 लाख शेतकरी हे नियमित कर्ज घेत आहेत आणि त्याची परतफेड करत आहेत. कर्जमुक्ती देत असताना 30 लाख शेतकऱ्याला आपण तर दिलासा देण्याच्या दृष्टीनं सरकार विचार करत आहे, परंतु त्याच्याबरोबर ज्या नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपल्याला काहीतरी सन्मान त्यांना द्यावा लागेल, त्यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि एकंदरीत बँकिंगच्या या लिंकिंग पासून जे शेतकरी लांब गेलेले आहेत ते जवळजवळ 20 लाख शेतकरी ही 2012 पूर्वीच लांब गेलेले आहेत आणि या सगळ्यांचा मिळून आपल्याला परत हा शेतकरी कर्जाच्या विळाखामध्ये येणार नाही या दृष्टीने सुद्धा अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु हा जो मुद्दा तुम्ही मांडताय सराभाऊ, हा जो तुम्ही मुद्दा मांडताय की 30 लाख शेतकरी ज्याला कर्ज फेडता येत नाही आणि 90 लाख जे नियमितपणे कर्ज भरतायत, अशा दोघांना समाविष्ट करणारी असा काही फॉर्म्युला अनिल कदम आपल्याकडे आहे का? विजय वडेट्टीवार आपल्याकडे आहे का? आपण एक सकारात्मक चर्चा करूया, यातलं राजकारण जरा दूर ठेवूया. अनिल कदम 30 लाख ज्यांना पत नाही आणि 90 लाख ज्यांना पत आहे अशांसाठी म्हणून काही फॉर्म्युला आहे का आपल्याकडे? अनिल कदम,
निरगुडकर सर, आपण अत्यंत योग्य प्रश्न आणि चर्चा भरकटण्यापेक्षा आपण योग्य दिशेने गेलं पाहिजे. मला असं वाटतं की खूप राजकीय चर्चा आणि प्रत्येकजण आपण काय करतो याबद्दलची चर्चा करतात. मी मगाच सांगितलं की 2 प्रकारचा शेतकरी, कोरडवाहू आणि ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था असलेला. सिंचनाच्या व्यवस्था असलेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा मनामध्ये फार मोठा संभ्रम आहे. आता सदाभाऊ सांगत होते की अमुक कायदे आणले, 100% आपलं अभिनंदन, आम्ही त्याचा एक भाग होतो. नियमनमुक्तीमुळे माझ्या नाशिक जिल्ह्यामध्ये सरसकट फायदा हा व्यापाऱ्यांना झाला. अनेक व्यापारी पळून गेल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये जाऊया नको. मला सरळ असं वाटतं की ह्या घटिकेला जे काही माननीय पंतप्रधान महोदयांनी त्या काळात स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अवलंब करू अशा प्रकारची आपले नेते माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांना सांगितली होती. आता मला असं वाटतं की खूप चर्चा चरवणीमध्ये काही नाही. आता सरसकट कर्जमाफी हा तातडीचा उपाय ठरू शकतो जे सरकारला देणं शक्य नाही. परंतु योगी आदिनाथजी मुख्यमंत्री उत्तर प्रदेशने जो निर्णय घेतला त्याप्रमाणे एक विशिष्ट मर्यादेपर्यंत ते कर्ज माफ करावं आणि ज्यांचे जास्तीचं कर्ज आहे त्या जास्तीच्या कर्जामधला शेतकरी सुद्धा इन्स्टिट्यूशनच्या बाहेर पडला आहे. परवा 31/5 फळबागाची परतावा करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूशनच्याही आपण किती चर्चा चरवण केली तर आउटपुट नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल लाखाच्या प्रमाणे मर्यादा तातडीनं सदाभाऊ आपण अनिलजी वेळेची मर्यादा आहे, मुख्यमंत्र्यांच्याकडे अनिलजी वेळेची मर्यादा आहे. म्हणून एक शेवटचा प्रश्न फक्त चर्चेला घेतोय आणि त्याच्यावर विजय वडेट्टीवार आणि प्रशांत बंब यांचं मत. बड्या शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, बँकांचा फायदा होणार नाही आणि जो सर्वात जास्त गरजू आहे त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे कर्जमाफीचा काय फॉर्म्युला आपण सुचवाल विजय वडेट्टीवार? नाही डॉक्टर साहेब, तत्पूर्वी मी याचा प्रश्नाचा चांगला प्रश्न आपण विचारलात, मी त्या प्रश्नाचं उत्तर तर देणार आहे. पण यावर्षी या सरकारने 57,000 कोटी रुपयाचं कर्ज काढलं. किती? 57,000 कोटी. विचारून घ्या, सदाभाऊंना कदाचित माहिती. मी काही काळ राज्याचा अर्थ राज्यमंत्री होतो, आपण माहिती घ्या. 57,000 कोटी रुपये कर्ज काढलेत. कशावर खर्च केला? सिंचनावर 7,000 कोटीचा बजेट होता मागच्या वेळेस, प्रत्यक्ष रिलीज केले 3,900 कोटी आणि खर्च झाला फक्त 2,600 कोटी. मी माहिती सांगतो इरिगेशन विभागाची. मग पैसा झाला कुठे? शेतकऱ्यावर पैसा खर्च झालाय हा विषय वेगळा, याच्यावर चर्चा झाली. मला सोल्युशनवर या ना. कोटी कर्ज काढून जर उत्तरावर या ना. वेळेची मर्यादा विजय वडेट्टीवार. मुद्द्यावर बोलतो. आपण म्हणाल त्या प्रश्न. हो डॉक्टर साहेब, आपल्या मुद्द्यावर येतो. ह्यांनी सांगितलं आकडेवारीमध्ये गेले 90 लाख शेतकरी कर्ज परत करतात, 30,000. आज शेतकरी आत्महत्या कोण करतोय? ज्यांची ऐपत नाही, ज्यांच्या मालाला, छोटा शेतकरी, सामान्य शेतकरी, गरीब शेतकरी, जो हा भरडला आहे कर्जामध्ये की मागच्या 2-3 वर्षामध्ये सलग त्या दुष्काळाचा, अतिवृष्टीचा, कमी पाऊस, जास्त पाऊस याचा जो त्याला निसर्गाने फटका दिला त्यामुळे तो भरडला आहे. त्यामुळे ते कर्ज तो परत करू शकला नाही. आणि मुख्य विषय म्हणजे सगळे दर वाढलेत मजुरीपासून, पण त्याच्या मालाचे दर यांनी 50 रुपये वाढवले प्रति क्विंटल. विचारा जरा एमएफसी दर किती वाढला? 50. म्हणजे विजय वडेट्टीवार आपली सूचना आहे तो हमी भाव वाढून मिळावा, ही सूचना आहे आपली. 30,000 तो उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव वाढवून मिळावा एवढीच आपली लिमिटेड सूचना आहे. वेळेची मर्यादा, अन्यथा विजय वडेट्टीवार याविषयी आपण खूप चर्चा केली असती. आपण जाऊया प्रशांत बंब यांच्याकडे. प्रशांत बंब, आपली काय सूचना आहे? बड्या शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, इन्स्टिट्यूशनचा फक्त बेनिफिट होणार नाही, फक्त शेवटच्या शेतकऱ्याला फायदा होईल, काय सूचना आहे? माझी नंबर 1ची सूचना अशी आहे, कर्जमाफी कुणाला मिळते? ज्यांना कर्ज मिळालं असेल त्यांना. असा बराच मोठा भाग आहे राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात खास करून मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग ज्यांना कर्जच नाही मिळाली. ही भाग सगळेजण विसरतायत. आपण कर्जमाफी हा शब्द घेतल्यामुळे फक्त कर्ज मिळालेल्या शेतकऱ्यांनाच ती माफी मिळणार आहे, परंतु खरा शेतकरी जो अडचण आहे, जास्तीचा शेतकरी ज्याला बँकेने कर्ज नाकारले आतापर्यंत, ज्यांना कर्ज भेटलेले नाहीये, जो कोरडवाहूवर आधारित आहेत आणि विशेषतः मराठवाडा विदर्भामध्ये एका एकराला फक्त 6,000 रुपये भेटतात. हा भाग आपल्याला विसरता येणार नाही. म्हणून ज्या एरियामध्ये आपल्याला ह्या शेतकऱ्यांच्या विवेचनेत बाहेर काढायचं आहे त्यांना 90% पैसे जे काही सरकार देईल, समजा 50,000 कोटी दिले तर त्यातले किमान 40,000 कोटी रुपये त्या विभागात द्यायला पाहिजे आणि मग बाकीच्या विभागाला दिले पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे.
मला कल्पना आहे की आज सदाभाऊ खोत यांच्यासाठी काही मौलिक अशा सूचना या कार्यक्रमात आपण करू शकलो, याच्यातल्या राजकारणाची चर्चा वगळता. पण प्रेक्षको, कशी असावी कर्जमाफी या विषयावरची ही चर्चा आपण पाहिली. शेतकऱ्यांचा संप मिटवण्यासाठी कर्जमाफी द्यायची झाली तर त्याचं नेमकं स्वरूप काय असावं याबाबत आम्ही चर्चा उपस्थित केली. परंतु राजकीय नेत्यांचा सहभाग असेल आणि त्यात राजकारण आलं नाही असं काही कधी होऊ शकत नाही. त्यामुळे वारंवार मला चर्चा या एका मुद्द्यावर आणावी लागली. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि भाजपचे प्रशांत बंब यांच्या जोरदार राजकीय खडाजंगी रंगली ती आपण पाहिलीत. निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं सरकारनं पाळली नाहीत अशी टीका करतानाच आम्ही सरकार बदलून दाखवलं. तुम्ही शेतकरी विरोधी धोरणं कधी बदलणार असा सवाल रघुनाथदादा पाटील यांनी केला. शेतकरी देशोधडीला लागलाय, त्यामुळे कोरडभाऊ शेतकरी आणि बागायतदार शेतकरी असा फरक न करता सरसकट कर्जमाफी द्यावी. नोटबंदीचा फटका देखील शेतकऱ्यांना बसलाय. कर्जाचे हप्ते भरूनही नवीन कर्ज मिळत नाहीये असं मत शिवसेना आमदार अनिल कदम यांनी नोंदवलं. पोलीस शेतकरी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतायत ही बाब आज निदर्शनाला आली. त्या बळाचा वापर करू नये अशा सूचना पोलिसांना दिल्या जातील, तातडीने दिल्या जातील असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज या कार्यक्रमात दिलं. मात्र शेतकऱ्यांच्या आडून काही लोक आंदोलनात घुसलेत. आंदोलन चिघळावं म्हणून ते तोडफोड करतायत, अन्नमालाची नासाडी करतायत असा दावा त्यांनी केला. समृद्धी योजना, बुलेट ट्रेन यावर वारेमाप खर्च करणारं सरकार सरसकट कर्जमाफी द्यायला का बरं तयार होत नाही ते शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. शेतकऱ्यांचा संप सुरू असताना कृषी मंत्री कुठे आहेत अशी विचारणा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक 90% आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त निधी दिला गेला पाहिजे अशी मागणी मराठवाड्यातले भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केली. प्रेक्षको, शेतकरी आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. हे आंदोलन चिघळण्यापूर्वी त्यावर तोडगा निघाला पाहिजे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. शेतकऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत. आता घोषणांची वेळ संपली. कर्जमाफीचा फॉर्म्युला नेमका काय असणार याचा निर्णय घेतला गेला पाहिजे आणि हा निर्णय घेताना कोणत्याही भागातल्या कोणत्याही प्रकारच्या, ज्याचा उल्लेख अनिल कदम यांनी केला, लक्षात घ्या, अशा कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून कर्ज मिळत नाही आहेत त्याची आपण काय ती वासलात लावली पाहिजे. एवढंच नव्हे तर पुन्हा पुन्हा कर्जमाफी देण्याची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून ठोस अशा उपाययोजना सरकारनं आखल्या पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांवर देखील असा संप करण्याची वेळ येणार नाही. शेतकऱ्यांवर संप करण्याची वेळ येणे ही एक प्रकारे आम्हाला नामुष्कीची गोष्ट आहे, एवढं मात्र नक्की. सदाभाऊ खोत, या सगळ्या सूचना आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाल आणि लवकरात लवकर यातून काहीतरी तोडगा काढाल एवढीच आपल्याला विनंती करतो. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.